ओके, तर मित्रांनो आपल्यासोबत आज स्नेहल आहे. तर स्नेहलला विचारूया की तिचा पेपर कसा होता, तिचा एक्सपिरियन्स कसा होता. तर स्नेहल ओव्हरऑल काय सांगशील, कसा होता पेपर? पेपर मस्त होता. हा. पेपर मस्त होता. ओके. थोडस डिफिकल्ट पण होता अच्छा कारण थोडासा अभ्यास कमी झाला त्यामुळे. अच्छा. केमिस्ट्री थोडं हार्ड गेले रिएक्शन मध्ये, ओके नाही तर ओव्हरऑल छान होता पेपर. ओके. सो केमिस्ट्री थोडासा रिएक्शन मध्ये हा. टफ होता. ओके. आणि फिजिक्स मध्ये आणि किंवा मॅथमॅटिक्स मध्ये काही टॉपिक्स वगैरे आठवत आहे की हा या टॉपिक्स मधनं क्वेश्चन जास्त होते किंवा अवघड होते, असं काही नाही, आठवतं? फिजिक्स मध्ये जास्त नाही पण मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन आणि अच्छा, इंटिग्रेशन आणि कॅल्क्युलस म्हणजे जे काही होतं ते. ओके, तर तू आय गेस 7वी किंवा 8वी विद्यार्थी असशील जी सांगते की इंटिग्रेशन पण टफ केला. यावर्षी ऍक्च्युली सीईटीच्या सगळ्या शिफ्टमध्ये टफच जात आहे. ओके, नो वरीज. फिजिक्स आणि केमिस्ट्री बद्दल काय सांगशील? फिजिक्स बद्दल काय सांगशील? फिजिक्स. फिजिक्स इझी होतं ओके. पण थोडस लॉ मध्ये थोडस अच्छा, म्हणजे थेरोटिकल जास्त टफ होता असं म्हणताय का? ओके. आणि न्यूमेरिकल्स वगैरे होते, बॅलन्स्ड होते सगळे equal होते? न्यूमेरिकल्स जास्त नव्हते, जास्त न्यूमेरिकल्स नव्हते. थोडेसे. अच्छा, ओके. आणि एक ओव्हरऑल काय सांगशील, रेटिंग काय देशील की किती टफ होता आजचा शिफ्ट, काय वाटतं? 99% इझी आणि 1% टफ. अच्छा, 99% इझी. ओके, तर ती म्हणजे 99% इझी होता आणि 1% टफ ते सुद्धा तू सांगितलं, प्रिपरेशन हा. नव्हती म्हणून टफ गेला होता. हा. ओके, नो वरीज. एक काय वाटतं, एक ओव्हरऑल स्कोर किती येईल तुझा आउट ऑफ 200? एक 96-97 आलं पाहिजे. अच्छा, चलो होप फॉर द बेस्ट. 100च्या वरती येईल असं अपेक्षा करूया. ओके. एक शेवटची टिप म्हणून काय सांगशील आमच्या विद्यार्थ्यांना की आजचा जो पेपर होता तुला कसं काय वाटतं की हे प्रिपेअर करून जायला पाहिजे होतं जेणेकरून आज चांगला गेला असता पेपर? नाही, जास्त करून फोकस फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके.